मलाड ईस्ट मधल्या एका बिल्डिंग मध्ये एका घरात लग्नाचा जल्लोष सुरू होता. नातेवाईकांची गर्दी, पाहुण्यांचं येणं जाणं, आनंदाच्या स्वरात घुमणारे हास्याचे आवाज आणि घरात अगदी सणासारखी धामधूम होती. त्या आनंदाला चार चांद लावत होती घरातल्या चिमुकल्यांची रेलचेल. निरागस धावपळ, खळखळून हसण्याचे आवाज आणि खेळण्याची मजा, या सगळ्यामुळे घरात उत्साहाचं वातावरण तयार झालं होतं. त्या मुलांमध्ये 4 वर्षांचा गोंडस मुलगा लक्षसिंह सुद्धा इतर मुलांसोबत खेळत होता. सगळं काही आनंदात सुरू होतं, पण एका क्षणात तो आनंद दुःखात बदलला. हसतं खेळतं घर अचानक शोकसागरात बुडालं. नेमकं त्या ठिकाणी असं काय घडलं? खळखळून हसणारा लक्ष एका क्षणात अख्ख्या घराला कसा रडवून गेला? 4 वर्षांच्या लक्ष सोबत नेमकं काय घडलं? आणि हा अपघात होता की गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार, याचाच सविस्तर आढावा आपण ह्या व्हिडिओतून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका. मुंबईच्या मलाड परिसरात घडलेल्या एका भीषण हिट अँड रन अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेलाय. अवघ्या 4 वर्षांच्या लक्षसिंह या चिमुकल्याचा भरधाव इनोव्हा कारने चिरडून मृत्यू झाला. ही घटना अधिक वेदनादायक ठरते कारण लक्ष हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. आई वडिलांच्या लग्नानंतर तब्बल 20 वर्षांनी सतत नवस आणि प्रार्थना केल्यानंतर हे लेकरू त्यांच्या आयुष्यात आलं होतं. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना मिळालेला आनंद काही क्षणातच हिरावला गेला. मलाड पूर्वेतील नीलयोग विराट इमारतीत सिंह कुटुंबात लग्नाची लगबग सुरू होती. घरात पाहुण्यांची गर्दी होती, हसण्याचे आवाज घुमत होते आणि आनंदाने भरलेलं वातावरण होतं. या सगळ्या गडबडीत लक्ष इतर मुलांसोबत इमारतीखाली खेळत होता. मात्र काही सेकंदातच या आनंदाचं वातावरण किंकाळ्यात बदललं आणि लग्न घरात दुःखाचं सावट पसरलं. 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साधारण 4 वाजण्याच्या सुमारास लक्ष इमारतीखाली खेळत असताना काळ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा भरधाव वेगाने आली आणि त्याला जोरदार धडक दिली. हा अपघात काही सेकंदात घडला, पण त्या काही सेकंदांनी एका कुटुंबाचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त केलं. लक्ष गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. धडक दिल्यानंतर काही क्षण कार जागेवर थांबते. त्यानंतर इमारतीचा वॉचमन धावत येताना दिसतो आणि जखमी लक्षला उचलून नेतो. मात्र काही क्षणातच कार चालक घटनास्थळावरून पळून जातो. या सीसीटीव्ही फुटेजमुळे या अपघाताची भीषणता स्पष्टपणे समोर आली आहे. या प्रकरणात दिंडोशी पोलिसांनी आरोपी रमेश देवजी जत्रारा याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र कुटुंबियांचा आरोप आहे की हा केवळ अपघात नसून गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे. ही घटना फक्त लक्षसिंहच्या कुटुंबापुरती मर्यादित नाही. हा प्रश्न आहे शहरात वाढत चाललेल्या बेफाम वाहन चालकांचा आणि वाहतूक नियमांकडे होणाऱ्या दुर्लक्षाचा. कारण अशा निष्काळजीपणामुळे एका कुटुंबाचा आनंद कायमचा हिरावला जातो. 4 वर्षांच्या लक्षचं निरागस हास्य आज कायमचं शांत झालं आहे. पण ही घटना आपल्या समोर एक मोठा प्रश्न निर्माण करते की रस्त्यावरची घाई, कुठेतरी पोहोचण्याचा उतावीळपणा हा कुणाच्या आयुष्यापेक्षा महत्वाचा ठरतो का? माणूस जीवापेक्षा जास्त पैशाला आणि कामाला जातोय, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.